प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेप्रमाणे त्याचा एक विशिष्ट शासक ग्रह असतो. हा त्याच्या मुलांकाशी संबंधित असतो. अंकशास्त्रानुसार त्या शासक ग्रहाशी निगडीत एक भाग्यवान धातूही असतो. तो त्या व्यक्तीचे नशीब, आरोग्य आणि जीवनातील उन्नती वाढवण्यासाठी मदत करत असतो. प्रत्येक मुलांकाशी निगडीत त्याचा ग्रह, त्या ग्रहाचा धातू आणि त्यांचा परिणाम अंकशास्त्रात सांगितला गेलाय. अंकशास्त्रातल्या या ग्रहांचा अभ्यास केल्याने व्यक्तिमत्व समजण्यासाठी आणि जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी मदत होऊ शकते. मुलांक 1. ज्या व्यक्तींचा मुलांक 1 आहे त्यांचा शासक ग्रह सूर्य आहे. सूर्य म्हणजे तेज, नेतृत्व आणि आत्मविश्वासाचं प्रतीक. या मुलांकाच्या व्यक्तींमध्ये स्वतःमध्येच एक नैसर्गिक आत्मविश्वास असतो आणि त्यांना नेहमी उच्च स्थान गाठण्याची इच्छा असते. अशा लोकांसाठी सोनं हे भाग्यवान धातू मानलं जातं. सोनं अंगावर धारण केल्याने सूर्याची सकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय होते आणि त्यामुळे व्यक्तिमत्वात तेज आणि आकर्षण येतं. तसेच जीवनातील यशाची संधीही वाढत जातात. शासक ग्रह सूर्य असलेल्या व्यक्ती नेतृत्व, व्यवस्थापन, अध्यात्म, समाजसेवा यामध्ये निपुण असतात. मुलांक 2. मुलांक 2 असलेल्या व्यक्तींचा शासक ग्रह चंद्र आहे. चंद्र म्हणजे भावनाशीलता, करुणा आणि मानसिक संतुलनाचे प्रतीक. मुलांक 2 असलेले लोक अत्यंत संवेदनशील, सहानुभूतीपूर्ण आणि सहकार्यशील असतात. त्यांना भावनिक स्थिरता आणि मनःशांती आवश्यक असते. चंद्राशी निगडीत असलेला धातू म्हणजे चांदी. चांदी अंगावर धारण केल्याने मनःशांती प्राप्त होते आणि तणाव कमी होतात. चंद्राच्या ऊर्जेला स्थिरता येते आणि व्यक्ती अधिक भावनात्मक संतुलन राखू शकतो. हा शासक ग्रह असलेल्या व्यक्तींमध्ये करुणा, कल्पनाशक्ती, उपचार, पालनपोषण, सामाजिक कौशल्ये मोठ्या प्रमाणात असतात. मुलांक 3. 3 मुलांक असलेल्या लोकांचा शासक ग्रह हा गुरु आहे. गुरु म्हणजे ज्ञान, शिक्षण आणि समृद्धीचे प्रतीक. या ग्रहाचा उत्तम धातू म्हणजे सोन्याचे मिश्र धातू. हे मिश्र धातू वापरल्याने व्यक्तीला ज्ञानाची ऊर्जा मिळते. तसेच शिक्षण, संपत्ती, यश आणि धार्मिकतेचा लाभही मिळतो. विद्यार्थ्यांनी किंवा ज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी हे धातू वापरल्यास उन्नती होण्याची शक्यता अधिक वाढते. मुलांक 3 असलेले लोक साधारणतः बुद्धिमान, धार्मिक आणि समाजात आदरणीय असतात. त्यांना अध्यापन आणि मार्गदर्शनाची आवड असते. मुलांक 4. 4 मुलांकाच्या व्यक्तींचा शासक ग्रह राहू आहे. राहू म्हणजे नाविन्यतेची, आधुनिकतेची आणि तंत्रज्ञानाची ऊर्जा. या ग्रहासाठी तांबे हा धातू अतिशय शुभ मानला जातो. तांबे वापरल्याने राहूच्या अस्थिर ऊर्जेत संतुलन येते आणि व्यक्तीला धाडस, सर्जनशीलता आणि संशोधन क्षमता मिळते. तांबे अंगावर धारण केल्याने राहूचे चांगले परिणाम दिसून येतात. मुलांक 5. 5 मुलांक असलेल्या व्यक्तींचा शासक ग्रह आहे बुध. बुध ग्रह वाणी, बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि व्यापाराचे प्रतीक आहे. ज्या व्यक्तींचा शासक ग्रह बुध आहे अशा व्यक्तींनी पितळ धातू वापरणे फायदेशीर ठरते. पितळ धारण केल्याने बुध ग्रहाच्या ऊर्जेत वाढ होते, ज्यामुळे व्यक्तीच्या विचारशक्तीत, व्यापारात आणि संवाद कौशल्यात सुधारणा होते. या व्यक्तींमध्ये शिकण्याची क्षमता, विश्लेषण क्षमता, संवाद, विनोद, लवचिकता, वाटाघाटी ही कौशल्य असतात. मुलांक 6. 6 मुलांकाचा शासक ग्रह शुक्र आहे, जो सौंदर्य, आकर्षण आणि वैवाहिक सुखाचे प्रतीक आहे. अशा व्यक्तींनी प्लॅटिनम धारण करणे लाभदायक ठरते. प्लॅटिनम वापरल्याने शुक्राची ऊर्जा अधिक स्थिर आणि प्रभावी होते, ज्यामुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्व आकर्षक बनते आणि प्रेम व वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. या लोकांना शांतता, प्रेम आणि आरामदायी जीवनाची आवड असते. शुक्राची ऊर्जा संतुलित करण्यासाठी प्लॅटिनम आणि चांदी मदत करत असतात. मुलांक 7. 7 मुलांकाच्या व्यक्तींचा शासक ग्रह केतू आहे. केतू म्हणजे आध्यात्मिकता, अंतर्ज्ञान आणि वैराग्याचे प्रतीक. अशा व्यक्तींसाठी मिश्र धातूचा वापर करणे शुभ मानले जाते. केतूच्या ऊर्जेचा लाभ घेतला तर व्यक्तीला ध्यान साधनेत यश मिळते. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती आणि वैचारिक स्थिरता वाढते. हे व्यक्ती अंतर्ज्ञान, गणित, अध्यात्म, अलिप्तता, लपण्याची क्षमता, अचूक काम या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये निपुण असतात. मुलांक 8. 8 मुलांकाचा शासक ग्रह आहे शनी. शनी म्हणजे संयम, कठोर परिश्रम आणि शिस्त. शनीच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या आयुष्यात स्थैर्य येते. मुलांक 8 असलेल्या व्यक्तींना लोखंड वापरणे शुभ मानले जाते. लोखंडाच्या धारणाने शनीच्या ऊर्जेत स्थिरता येते
ज्यामुळे व्यक्ती कठोर परिश्रमाला तयार होतो आणि जीवनात स्थिरता प्राप्त करतो। त्याबरोबरच या व्यक्तींना शनी यश प्राप्तीसाठी धैर्य आणि दृढताही देत असतो। शेवटचा मूलांक 9, याचा शासक ग्रह आहे मंगळ, जो साहस, ऊर्जा, तार्किक विचार, शिस्त, सामर्थ्य आणि धैर्याचे प्रतीक आहे। मंगळाशी संबंधित असलेल्या लोकांनी तांबे वापरणे फायद्याचे मानले जाते। तांबे धारण केल्याने मंगळाच्या ऊर्जेला संतुलन येते आणि व्यक्तीला शारीरिक तंदुरुस्ती, धैर्य आणि नेतृत्व हे गुण मिळत असतात। शासक ग्रहाशी निगडीत धातू वापरून दागिने घालणे किंवा त्या धातूचा छोटासा तुकडा जवळ बाळगणे लाभदायक ठरू शकते। या धातूचा वापर करून आपण ग्रहाच्या ऊर्जेला स्थिरता देऊ शकतो आणि त्यातून जीवनात यश, शांती आणि समृद्धी वाढवू शकतो। प्रत्येक मूलांकाशी संबंधित ग्रह त्या व्यक्तीच्या जीवनात एक विशेष ऊर्जा आणि प्रवृत्ती निर्माण करतो। या ग्रहांचा प्रभाव समजून घेतल्यास व्यक्तीला आपले स्वभाव, गुण आणि आव्हानांचा सामना करण्याची पद्धत अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते। ग्रहांशी निगडीत धातूंचा वापर, मंत्र किंवा उपासना करून आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकतो। शासक ग्रहाशी निगडीत धातू वापरून दागिने घालणे किंवा त्या धातूचा एखादा छोटासा तुकडा जवळ बाळगणे लाभदायक ठरू शकते। या धातूचा वापर करून आपण ग्रहांच्या ऊर्जेला स्थिरता देऊ शकतो आणि त्यातून जीवनात यश, शांती आणि समृद्धी वाढवू शकतो। प्रत्येक मूलांकाशी संबंधित ग्रह त्या व्यक्तीच्या जीवनात एक विशेष ऊर्जा आणि प्रवृत्ती निर्माण करतो। या ग्रहांचा प्रभाव समजून घेतल्यास व्यक्तीला आपले स्वभाव, गुण आणि आव्हानांचा सामना करण्याची पद्धत अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते। ग्रहांशी निगडीत धातूंचा वापर, मंत्र किंवा उपासना करून आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकतो। मला खात्री आहे या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमच्या शासक ग्रहाबद्दल आणि त्याच्या धातूबाबत पुरेशी माहिती मिळाली असेल। तुम्हाला याबाबत आणखीन काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।